दुसरीकडे शिरसाट यांच्याही वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर भेटायला जाईन असं मोठं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। तसंच ठाकरे कुटुंब एकत्र यावं याला आमच्या शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले। शिरसाटांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय, कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर संजय शिरसाट यांच्याकडे शिवसेनेचं प्रवक्तेपद देण्यात आलं। त्यावेळी संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरेंसोबत असलेल्या नेत्यांवर घणाघाती टीका केली होती। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिरसाट यांचा हल्लाबोल सुरूच होता। पण आता शिरसाटांचा ठाकरे कुटुंबाबद्दलचा सूरच बदललाय। तसंच आदित्य ठाकरेंनाही वाढदिवस आणि लग्नाच्या मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी सल्ला दिला। राज साहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो। मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे। म्हणून राज साहेब सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा भेटतात, एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा भेटतात। त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची बोलणी झालं की संजय शिरसाट पळाला, असं त्याला अर्थ लावू नका। तर मंत्री संजय शिरसाट आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आणि लग्नाविषयी काय म्हणाले तेही ऐकूयात। आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा। पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं। वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी। त्यांना फार फार शुभेच्छा। भविष्यामध्ये आणखी मोठा नेता ते व्हावेत ही आमची त्यांना मनापासून शुभेच्छा। तर वैचारिक मतभेद असावे पण शत्रुत्व नको, अशी प्रतिक्रिया यावर सुप्रिया सुळेंनी दिली। एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे। आपला तो वैचारिक विरोधक आहे, तो शत्रू नाही, हेच तर आम्ही बोलत आलोय। आणि माझं वैयक्तिक म्हणणं आहे की अहो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। वैचारिक मतभेद हे असलेच पाहिजेत, कारण काही लोकशाही आहे। यानंतर